अरे ओ बाई काय करताय? काय बाई काय बाई काय? ताई माफ करा. माफ काय करा? देशाबद्दल काय वाटतं का नाही? वाटतं. अरे यार उदय बोल ना यार ना. उदय कोण? कोण उदय? कोण आहे उदय? ये ना बाहेर घाबरतो का? ये ना. कोण उदय बाई असेल त्याला घाबरत नाही मी. बोलव कोणाला बोलवायचं ते कळलं ना? त्याला पण देईन दोन. सोडायची नाही तुला अशी. सॉरी ना. अरे ह्या रॅपरचे सगळे सूर बिघडतील आता. मॅडम त्याला लागेल त्याला. लागू दे लागलं तर. त्याला मारू नका. त्याला लागेल. आणि काय लागेल? आपल्या घरात थुंकतो का? कोमल आपल्या घरात थुंकतो? हा? आता मागे स्टाईल मारतो. चिडवतोस मला? हा? राहू द्या. त्याला अक्कल नाही तो. माफ करा त्याला. माफ करा. रस्त्यावर थुंकायची अक्कल आहे त्याला. रस्त्यावर थुंकायची अक्कल आहे. तू उठ. अरे अक्कल नाही म्हणे. परत दिसला ना. जा. पुन्हा सापडला ना तर सोलून काढीन. नाही आता नाही सापडणार. त्याचं काम झालंय. हा? म्हणजे त्याचं काम तमाम झालंय आता. तुम्ही करून टाकलेत ना. आता काय लागणार तो नादाला? नाही गेला. लक्षात ठेवेल मला बरोबर. पुन्हा करायचं नाही असं. दे तुम्ही सांगणार नाही आता. मला कधीच. हा. रस्त्यावर थुंकतात म्हणे. तिकडे नको. काय काम केलं? कमाल खरंच कमाल. वेल डन बनी. आज तुला माझ्याकडून पार्टी. काय खाणारच बोल. डॉक्टरच्या गोळ्या. काय किती? अरे एवढा मार खाल्ला डॉक्टरच्या गोळ्या. आई ग खाणार ना मी. अरे पार्टीचं काय बोलतायत? अरे हॉटेलमध्ये बसायला तरी यायला पाहिजे. अरे अरे आला पाणी जुईच्या चक्कर मध्ये माझ्या उठण्या बसण्याचे वांदे होणार. सॉरी बनी सॉरी. मी जातो डॉक्टरकडे जातो. सांभाळून. सोडायला येऊ का? सांभाळून जा. सावकाश रे. अरे रे प्लॅन बनीच्या अंगावर उमटला रे. ऍक्च्युली पाणी प्या. मी तुमच्या गोळ्या घेऊन येते आणि एसी जरा कमी करते. प्लीज. परमेश्वरा. असल्या माणसानं ना. मॅडम कूल डाऊन. अरे काय कूल डाऊन? या असल्या माणसानं ना भर चौकात चपकारी फटके मारायला पाहिजेत. नाही त्याची काही गरज नाहीये. मी तुम्हाला सांगतो आता डॉक्टरने तपासणीसाठी जरी थुंकी मागितली ना तरी तो थुंकणार नाही. कसा थुंकेल? माझा चेहरा येईल ना डोळ्यासमोर. असा सोललाय त्याला. मॅडम ही गोळी घ्या. हा ऑल ओके ना? एकदम ओके. इथे प्रदर्शन नको. मॅडम त्या माणसाचं प्रकरण निकालात निघालं असेल तर माझ्या नावाची नोंदणी करूया. हो ते तर आपलं कामच आहे. ही तर आपली सोशल ऍक्टिव्हिटी होती. आणलंयस ना सगळं? हो. हे काय? फोटो, पत्रिकेची कॉपी आणि पत्रिका. आता हा फॉर्म भरून दे आणि त्याच्यामध्ये तुझ्या मुलाबद्दलच्या काय काय अपेक्षा आहेत. जर्नलिस्ट हवा. बाई ठरलंय? हो. वा. ते काय आहे ते सगळं फॉर्म मध्ये लिही. हो.
त्यानुसार आम्ही मुलगा बघून कळवू. ओके. आणि फॉर्म नीट भरा. हा. हो हो. लिहितीये ना ती आता. कशाला मध्ये मध्ये डिस्टर्ब करताय? हा घ्या फॉर्म. हा तुझा फॉर्म झाला तयार. ही पत्रिका आमच्या रेकॉर्डसाठी. ही तुझी पत्रिका. आणि हा फॉर्म विवाह योग्य वधू. हा गेला फॉर्म ह्याच्यात. आता अनुरूप वर मिळाला की आम्ही लगेच कळवू तुम्हाला. आम्ही निघतो हा. हो. 1 मिनिट. पकडले गेलो वाटतं. बाय द वे आय एम प्राऊड ऑफ यू. का? अरे रस्त्यावर थुंकणाऱ्या माणसांच्या विरोधात आवाज उठवणारी तुम्ही आजकालची मुलं खरंच कौतुक वाटतं. आय रिअली अप्रिशिएट. नशीब. हा काय म्हणालास? नशीब तो पळून गेला. काय? नाहीतर त्याला कोर्टातच खेचला असता. आणि असा खेचला असताना त्याला की दादा, जास्त खेचण्याच्या आधी आपण जाऊया का? आम्ही निघू. निघा, पण जो जागरूकपणा दाखवतोयस ना तू, तो कायम ठेवा. समाजाचंही आपण काही देणं लागतो. येस येस, नक्कीच. आम्ही निघू. हो निघा. चल. चांगले आहेत बहीण भाऊ. वाटले नव्हते आधी, पण संस्कारी आहेत. जमवायला हवं पोरीचं लग्न. काय झालं? सगळं काम ओके ना? एकदम ओके. एकदम परफेक्ट. आणि हे सगळं त्या बनीमुळे. काय ऍक्टिंग केले. बनी कुठे आहे? अरे तो डॉक्टरांकडे गेलाय. का? का म्हणजे तुमचा प्लॅन त्या बिचाराच्या अंगाशी आलाय. अरे बापरे. पण ठीक आहे ना, ऍटलीस्ट जुईचा फॉर्म विवाह मंडळाच्या फाईल मध्ये इन झाला. आणि कोमलचा फॉर्म आउट. ए उदय, फोटो रस्त्यावर नको टाकू उगाच. ओके. येस. आता जुईचा फॉर्म मावशी समोर जाणार. आणि आता यात प्राजक्ता वहिनी काय कोणीच येऊ शकत नाही. बोला मिस्टर देसाई. आय एम सॉरी. काय रे, काय झालं? ऍक्च्युली मी तुझाच विचार करत होतो. तो तर तुला आयुष्यभर करायचाच आहे. तसं नाही ग जुई. म्हणजे बघ ना, आता आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम. बरोबर. आपल्या दोघांना एकमेकांशी लग्न करायचंय. ह्यात वादच नाहीये. मग हा स्टँड मी आईसमोर घेतला पाहिजे ना. म्हणजे ठामपणे हे आईला सांगितलं पाहिजे. पण मग यात प्रॉब्लेम काय? मी आईसमोर हा स्टँड नाही घेऊ शकत जुई. कारण मला भीती वाटते की आई माझ्यामुळे दुखावली जाईल. मी एक बोलू? बोल ना. आलाप, आय लव्ह यू. काय? यु नो आलाप, प्रत्येक मुलीची ना तिच्या जोडीदाराविषयी एक फॅन्टसी असते. माझी सुद्धा आहे. कसली? मला माझा जोडीदार सुपर हिरो सारखा असावा असं वाटतं. आणि जो मुलगा होणाऱ्या बायको बरोबर तेवढाच विचार त्याच्या आईचा सुद्धा करतो,
तो मुलगा माझ्यासाठी सुपर हिरोच आहे, म्हणून आय लव्ह यू. पण जुई तू मी म्हणजे आपण दोघं आईचा किती विचार करतो, आईला कळलं पाहिजे ना. हो, आणि आपण दोघं हे आपल्या प्रेमासाठी करतोय हे काकूंना कळू दे. होप सो. सो मिस्टर देसाई, आता नो सॉरी आणि नो थँक्यू. ओके. हॅशटॅग ऑलवेज एकमेकांसोबत. हॅशटॅग ऑलवेज. चला आता खूप वेळ झाला, मी घराच्या बाहेर आहे, आज जातो. ठेवू मी? अगं प्राजक्ता, जा झोपायला. किती वेळची आवरत बसलीयस? हो, उद्या स्वरा परत ही सगळी खेळणी बाहेर काढणारच आहे. झालंय आई, आवरतीये फक्त. आला, थोडं बोलायचं होतं. बोल ना. उद्या तुला कुठली महत्वाची न्यूज कव्हर करायला जायचं नाहीये ना? नाही सध्या तरी नाहीये, पण काही अचानक एका रात्रीत महत्वाचं आलं तर सांगता नाही येत. पण का? म्हणजे सध्या तरी उद्या तुला महत्वाचं काम नाहीये. नाही. मग घरात एक महत्वाचं काम आहे जिथे तू लागणार आहेस. कसलं काम? तुझ्याच संदर्भातलंय. हो, पण काय? दांडेकर विवाह मंडळाच्या दांडेकर बाईंशी मी बोलताना तू ऐकलंयस. त्यांचं काय? त्या उद्या दुपारी घरी येणार आहेत. मग तुझं बोलणं झालंय ना त्यांच्याशी, तू भेट त्यांना. तू सुद्धा घरी थांब. त्या तुझ्यासाठी स्थळ सुचवणार आहेत. तू असलास तर बरं होईल. ठीक आहे, जाऊ मी झोपायला. जा, पण सकाळी उठून अचानक महत्वाची न्यूज आली हे सांगून बाहेर जायचा बहाणा करू नको. आता तो आहे म्हणतोय ना. ठीक आहे, गुड नाईट. आला 2 दिवस काय बँका बंद आहेत काय? मी ऐकलं असं. कुठली बँक? हीच आपल्या फायद्याची बँक. काय? इकडे. अरे प्राजक्त होती ना, म्हणून काहीतरी विषय काढायचा म्हणून काढला मी आपला. बरं ऐक, काय झालं? आता तुझ्या आईच्या प्रत्येक गोष्टीच्या होला हो कर. आईच्या प्रत्येक होला हो करतो, आणि तिने माझं लग्न दुसऱ्या मुलीबरोबर ठरवलं, मग? अरे कसं ठरेल? उद्या फोटो तर जुईचाच समोर येणार आहे ना. कसं आहे, मालतीला असं वाटतं की तिनं ठरवलंय तसं सगळं चाललंय, पण खरं तर ना उद्या आपल्याला हवं तसं होणार आहे. आता त्या दांडेकर बाईंना जुई माझ्या योग्य मुलगी वाटू दे म्हणजे झालं. त्यांनी तिचा फोटो आणू दे बस. अन्नार, तू जिंदगी का साथ निभाता चला जा, हर फिक्र को धुएं में उडाता चला जा. काय जुईनं वराबद्दलच्या ज्या अपेक्षा सांगितल्या आहेत त्या पाहता जुईचाच फोटो उद्या मालती समोर येणार. डोंट वरी. हो. चल, गुड नाईट. गुड नाईट. अरे जिंदगी का साथ. फ्रेंड, या सगळ्याबद्दल थँक्यू. अरे ये तो सिर्फ एक झांकी है, लड़ाई अभी बाकी है. गुड नाइट फ्रेंड. गुड नाईट. आमच्याकडे ना पोहेत शेंगदाणे असल्याशिवाय कोणी खातच नाही. हो का? दादांना तर पोहे कमी आणि शेंगदाणेच जास्त लागतात. दादा म्हणजे तुमचे? हा, माझे वडील. अच्छा. काय ग, दादांची आठवण येते का? नाही, म्हणजे कांदे पोहे करत होते ना, तर मी संध्यांना सांगत होते की आमच्या दादांना पोहे कमी आणि शेंगदाणे जास्त लागतात म्हणून. बरं, तुझं रोज बोलणं होतं ना दादांशी फोनवर, म्हणजे त्यांना तू खुशाली कळवतेस ना? हो, पण काल बोलणं नाही झालं ताई. का ग, का नाही झालं? ते फोन ऑफ आहे ना माझा, म्हणून. हे देवा, तुझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम सुरूच आहे नाही का? बरं एक काम कर, मी तुला पैसे देते. तू ना आजच मोबाईल शॉप मध्ये जा आणि तुझा मोबाईल दाखवणी, म्हणजे हे सगळं झालं की लगेच जा. बर, मी एकटीच जाऊ? एकटी कशाला? आज संध्या येईल ना तुझ्या बरोबर. हा, मी नको नको ताई, मी नाही जात. का ग, आता काय झालं? कोमलताई पुन्हा हरवल्या तर मी नाही जाणार.
अगं नाही हरवणार ती, तू जा तिच्या बरोबर. नाही तुम्ही जा किंवा गंधर दादांना पाठवा. अगं मी गेले असते, पण आज ना आपल्याकडे दांडेकर विवाह मंडळातून दांडेकर बाई येणार आहे आणि मला आणि गंधारला आईनी घरीच राहायला सांगितलंय. मग संध्याकाळी जा. संध्या मी सांगते ना जा तर जायचं. ठीक आहे ताई. कोमलताई, मी हात सोडू नका म्हटलं तरी सोडायचं नाही बरं का. जेव्हा दांडेकर बाई घरी येतील तेव्हा कोमलने त्यांच्या समोर नसलेलंच बरं. म्हणजे कुठेही हे सगळं मी घडवून आणलंय ही शंका आईंना यायला नको. संध्या, ए संध्या. आई ती बाहेर गेलीये. हो का? मला काही बोलली नाही ती. मीच तिला बाहेर पाठवलंय. म्हणजे कोमल बरोबर ती मोबाईल शॉप मध्ये गेलीये. अगं कोमल बाहेर गेलीये? हो आई, तिच्या मोबाईलचा प्रॉब्लेम चालू आहे ना, म्हणून मीच म्हटलं एकदा काय ते दुकानात दाखवून ये. अगं प्राजक्ता, पण या दोघी बाहेर गेल्या. आई मी संध्याला सांगितलंय की तिचा हात सोडू नकोस, धरूनच ठेव. तुम्ही नका काळजी करू. बरं तुम्हाला काही हवं होतं का? अगं त्या दांडेकर बाई येणार आहेत ना, त्यांना बिन साखरेचा चहा लागतो, म्हणून मी संध्याला करायला सांगणार होते. बरं एवढंच ना, मग मी करते ना. लगेच ठेवू का चहा? हो लगेच ठेव, कारण बाबा त्यांना आणायला गेलेत, त्या केव्हाही येतील. बरं. अरे हो, तुम्ही इथे कसे? कसे म्हणजे माझंच घर आहे, मी इथेच असणार ना. हे बघा. दुसरीकडे कुठे जाणार मी आता? उगाच विनोद करू नका. तुम्ही दांडेकर बाईंना आणायला जाणार होतात ना. बेडरूम मधून बाहेर आल्याबरोबर लगेच कामं सांगत जाऊ नकोस ग. संध्या मला चहा दे ग. संध्या बाहेर गेलीये. मग चहा? प्राजक्ता, ए प्राजक्ता, बाबांसाठी सुद्धा एक कप चहा टाक. हो आई. तुम्ही त्याचे पाय पसरून बसल्यावरती काम कोण करणार? सगळे कामं पूर्ण होतील, चिंता करू नकोस. तुम्ही इथे असताना काम कसं पूर्ण होईल? ते काम मी गंधारला सांगितलंय. गंधार गेलाय त्यांना आणायला, तो दांडेकर बाईंना घेऊन येतच असेल. मग आधी सांगायला काय होतं? थोडीशी गंमत ग. अहो, आपण आता मुलाच्या लग्नाचं बघतोय, ते कसली गंमत करताय? आता सिरियस व्हा जरा. लग्न ही गमतीत घ्यायची गोष्टच नाहीये. सिरियस असलं पाहिजेच माणसानी, नाहीतर आयुष्याची गंमत व्हायची. हो ना. हो, हो. बसा बसा. हो अगदी वेळेत आलात तुम्ही. हो, मग एक वेळ घड्याळ पुढे मागे होईल, पण मी नाही. वेळेच्या वेळी हजर म्हणजे हजर. हो. बाय द वे, हा तुमचा मुलगा? हो. नाही म्हणजे फोटोच वेगळा दिसतो. नाही, तो माझा धाकटा मुलगा आला, त्याच्यासाठी स्थळ बघायचे. अच्छा अच्छा. मी तुमची ओळख करून देते. हे माझे मिस्टर. नमस्कार. नमस्कार. हा माझा मोठा मुलगा गंधार. नमस्कार. आणि माझी मोठी सून प्राजक्ता. नमस्कार. नमस्कार. हा तुमचा चहा बिन साखरेचा. तुला कसं का माहित? आईनीच सांगितलंय. बरं लक्षात ठेवून केला तो. बरं पण आपण ज्याच्यासाठी भेटलोय तो कुठे आहे? बोलवते. आला उदय. हा बोल मावशी. अरे अरे आला, खाली आहे. आलो आलोच, लगेच आलो. काय चाललंय गुन्हा स्टोक वरती? काय लाजतायत की काय मला? मी बोलवून आणू का? नको नको, येतील ते. उदय अभ्यास करत बसला असेल. आणि आला आलाप त्याचा अभ्यास घेत असेल. दादा काय करू? दांडेकर बाई खाली येऊन बसल्यात, बोल ना काय. हो रे बघितलं मी, दांडेकर बाई खाली आहेत, काय करू बोल ना. उदय थांब रे, मला काहीतरी सुचू दे, थांब. दादा लवकर काहीतरी सुचव. तर त्यांना कळालं ना मी जुईचा खोटा भाऊ आहे, तर आपली मॅच सुरू होण्याच्या आधीच संपेल दाद्या. माझ्याही आधी लक्षात नाही आलं. तुला आधीच घराच्या बाहेर जायला सांगायला हवं होतं. हो ना यार. आला उदय, येताय हो ना? आई, आलो. तू दरवाजा नको उघडू. अरे मी काय वेड आहे का दारू उघडायला? फक्त हो द्यायला आलं. हो आई आलो. दादा लवकर काहीतरी कर रे, नाहीतर मी मावशीच्या मनातून आणि या घरातून कायमचं बाहेर जाईन रे. उदय उदय, एक आयडिया. मी आईला सांगतो की तुझी तब्येत खराब आहे. हा हा हा. पण मावशी बघायला वर आली तर? मग तू असं आडवा पडून राहा ना. हा हा. दांडेकर बाईंना घेऊन आली तर? मग मी आडवा पडतो. अरे दादा, अरे आडवे तिकडे प्लॅन सोडून काहीतरी दुसरं चांगलं सुचव ना तू.
हे दादा मी ते असं मागच्या मागे पळून जाऊ काय? मस्त आयडिया जा पळू. आईला काय सांगू पळून गेलास? मग चांगलं काहीतरी सुचव ना तू. अरे नाही सुचत मला काही. तुला काय सुचतंय तर सांग. मला काय सुचणार आहे? आपली अवस्था ना त्या जंगलातल्या वाघांसारखी झाल्या नाही का? वणवा लागल्या असे सैरभैर पळत सुटतात. तुला ह्याही सिच्युएशन मध्ये जंगल, वणवा, सैरभैर फिरणारे वाघ हे सगळं सुचतंय? कसं सुचतं तुला एवढं? दादा ऍटलीस्ट मला सुचतंय तरी, आणि यातनच काहीतरी चांगलं सुचेल आणि आपल्या प्लॅनची माती होण्यापासून तरी वाचेल. उदय आला. माती तिथं होणारच आहे आता. उदय माती हे बघ, आपल्या प्लॅनची माती न होण्यासाठी तुला माती लावावी लागणार. माती खावी लागेल असं म्हणायचंय का तुला? नाही ती तू नेहमीच खातो, पण आज तुला लावावी लागणार. म्हणजे काय दाद्या? चल सांगतो. कुठे? चल चल हे काय ते सांगणार दादा. घाबरू नको ना ऑलरेडी. उदय माझ्या बहिणीचा मुलगा आणि आलाप माझा धाकटा मुलगा. अच्छा, दोघांचंही करायचंय का लग्न? नाही नाही, माझ्या धाकट्या मुलाचं फक्त. गंधा जरा बघ रे. थांब गंधार, मीच जातो वर आणि चांगलं कान पकडून खाली घेऊन येतो. कोणी येऊ नका.